तुम्हाला सांगतो की रात्री त्यांना कॉल केला 11 वाजता. एक योगायोग होता आणि ज्या व्यक्तीने मला नंबर दिला, ऍक्च्युली माझ्या फिल्मचं शूट झालं किनवली, बेलवली, शहापूर साईड. मी राहायला कल्याणला आहे. मुंबई उच्च न्यायालयात क्रिमिनल ॲडव्होकेट पण आहे. जवळजवळ 5 वर्ष प्रॅक्टिस करतोय. तर कुठलीही पार्श्वभूमी नाही चित्रपटाची, किंवा आय एम नॉट अ स्टार किड, किंवा आय डोंट हॅव एनी गॉडफादर. पण कल्याणसारख्या उपनगरात राहून दुसरी गोष्ट असं आहे की बरेच कलाकार आपल्या कल्याणचे आहेत, डोंबिवलीचे आहेत, शहापूरचे आहेत, किनवलीचे. तर माझं असं एक प्रांजळ मत आहे की आपल्या माणसांना आपण थोडंसं पुढे घेऊन जाऊया, हे एक माझं उद्दिष्ट आहे. दुसरा मुद्दा असा आहे की श्याम सुंदर सरांनी मला एवढं सहकार्य केलं की रात्री त्यांना 11 वाजता मी कॉल केला आणि योगायोगाने मला ज्या व्यक्तीने नंबर दिले त्यांनी मला 3 नंबर दिले. आणि मी का कुणाच ठाऊक मी थर्ड नंबर, पहिला नंबर डायल केला आणि तो नंबर होता श्याम सुंदर सरांचा. त्यांना म्हटलं साहेब थोडं मला मदत पाहिजे, मला एक सहकार्य पाहिजे. ते म्हटलं ठीक आहे ना, चालेल ना, चांगली संकल्पना आहे. तर ऊत भावनांचं उद्रेक हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला हा शब्द प्रचलित आहे. जसं बोलतो की अरे ऊत आला का, मला ऊत जास्त झाला. पण ऊत हा चांगल्या गोष्टींचा पण असतो आणि वाईट गोष्टींचाही असतो. तर आपण याचं एक एक पॉझिटिव्ह घेऊया. मागेच पंढरपूरला पण जाऊन आलो, तिथे मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आतापर्यंत ऊत भावनांचं उद्रेक या चित्रपटाने जवळजवळ आंतरराष्ट्रीय 18 पुरस्कार घेतलेले आहेत विविध देशांमध्ये, आणि राष्ट्रीय पातळीवर जवळजवळ 10 पुरस्कार घेतलेले आहेत. आणि हा चित्रपट लवकरच नॉट ओनली महाराष्ट्र पण संपूर्ण जगात आम्ही प्रदर्शित करतोय. तर एवढंच एक प्रामाणिक इच्छा आहे की सर्वांनी सहकार्य करावं, आपणच आपल्या माणसांना मोठं करूया. आणि बरेचसे कलाकार आपले कल्याणचे आहेत, डोंबिवलीचे आहेत, आणि मी राहायला प्रामुख्याने कल्याणला आहे. तर कुठलीही पार्श्वभूमी चित्रपटाची नाही आहे. म्हणजे वकिली करता करता त्या क्षेत्रामध्ये एक आवड होती. ते बरेचसे कलाकार आहेत, त्यांनी त्यामध्ये मला भरपूर सहकार्य केलं. इव्हन मी सिंगर नव्हतो तरी पण मी एक प्रयत्न केला गाण्याचा, आणि हे सर्व साथ झाली श्यामचंद्र सरांनी खूप चांगला सहकार्य केलं, त्याच्यामुळे सगळं झालं. तर एक माझी थोडीशी इच्छा आहे की तुमच्या सर्वांच्या म्हणजे उपस्थितीत चित्रपटाचं एक पोस्टर आपण अनावरण करूया, तर चालेल का? इच्छा